लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अंजना पळशी प्रकल्पात ग्रामस्थांचे आंदोलन. पुनर्वसित रामनगर गाव मूलभूत सुविधांपासून वंचित. कन्नड तालुक्यातील पिशोर गावाजवळील अंजना पळशी मध्यम प्रकल्पामुळे रामनगर हे गाव पुनर्वसित झाले आहे. अंजना पळशी प्रकल्प उभारून जवळपास 25 वर्ष पूर्ण झाले. पुनर्वसित रामनगर हे गाव मूलभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित आहे. येथील ग्रामस्थांनी प्रकल्पात उतरून आंदोलन केले. रामनगर येथील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी पायपीट केली. विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कारही टाकला, तरी रामनगर ग्रामस्थांची दखल प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी घेतली नाही. रामनगर गावात 25 वर्षांपासून या गावात स्मशानभूमी, दफनभूमी आदींना जागा निश्चित उपलब्ध नाही. सांडपाण्याची व्यवस्था नसणे, रस्ते, पथदिवे नसणे आदी प्रलंबित प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पातच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा रामनगर ग्रामस्थांनी 8 डिसेंबर रोजी प्रशासनाला दिला होता. प्रशासनाकडून ग्रामस्थांना वेळोवेळी फक्त आश्वासने देण्यात आली, मात्र त्याची पूर्तता झाली नाही. पोलीस बंदोबस्तात 2दा मोजणी करण्यात आली, परंतु समस्या कायम राहिल्यामुळे येथील नागरिक कारभारी खुर्दे, विष्णू तायडे, आकाश शेळके, कैलास खुर्दे, रघुनाथ गव्हांडे, रामहारी सोनवणे, बाळू निकम हे सोमवारी जलसमाधी घेण्यासाठी सकाळी अंजना पळशी प्रकल्पाच्या पाण्यात उतरले. प्रभारी तहसीलदार दिलीप सोनवणे, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी अलका पटरे, तराठी यांच्या पथकाने या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली. बुधवारी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, गंगाधर भताणे, संजय लगड, साईनाथ घुगे यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मुलीन कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.